हाय फ्रेंड, मागच्या क्लासमध्ये आपण वर्कच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना आतापर्यंत नेचर ऑफ वर्कच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास केला. याच्यामध्ये आपण वर्क म्हणजे काय या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना वर्कच्या बेसिक कन्सेप्टच्या संदर्भात माहिती बघितलं आणि प्रेशरच्या डिफरन्समुळं ज्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं सिस्टीम टू द सराउंडिंग किंवा सराउंडिंग टू द सिस्टीम, त्या एनर्जीला आपण वर्क असं म्हटलं. म्हणजे वर्क ही एनर्जी प्रेशरच्या डिफरन्स किंवा प्रेशरवर डिपेंड असते. या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना बघितलं आपण की थर्मोडायनामिक्सचा अभ्यास म्हणजे सिस्टीम आणि त्याच्या बाजूचा भाग सराउंडिंग यांच्यामध्ये ट्रान्सफर होणाऱ्या एनर्जीच्या कन्सेप्टच्या संदर्भात आपण माहिती बघतोय. ही एनर्जी एक तर हीट किंवा वर्कच्या स्वरूपात ट्रान्सफर होते आणि मागच्या क्लासमध्ये आपण वर्कच्या स्वरूपात एनर्जी कशा स्वरूपात ट्रान्सफर होतं या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना बघितलं की अशी एक एनर्जी सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये प्रेशरच्या डिफरन्समुळे ट्रान्सफर होते, तेव्हा त्या एनर्जीला आपण काय म्हटलं? वर्क. आता ही एनर्जी प्रेशरवर डिपेंड असते. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी बघा की जर प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट, first condition, pressure of system remain the constant, then that work is known as the pressure volume work. आणि तो किती मिळतो? तर वर्क इज इक्वल टू द मायनस एक्सटर्नल प्रेशर इनटू चेंज इन अ व्हॉल्यूम. हा कन्सेप्ट आपण बघितला. दुसरं की जर प्रेशरची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा किती वर्क मिळेल? तर वर्क इज इक्वल टू द 0, कारण की या ठिकाणी जेव्हा फ्री एक्सपान्शन प्रोसेस टेक प्लेस होते व्हॅक्यूम मीडियम मध्ये प्रेशर इज इक्वल टू द 0, देअरफॉर वर्क इज इक्वल टू द 0. तर तिसरा कन्सेप्ट आपण बघितला की प्रेशर आर कंटिन्युअसली चेंजेस, म्हणजे चेंज इन अ प्रेशर आर टेक प्लेस, डिफरन्स टेक प्लेस बिटवीन द प्रेशर ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग. तेव्हा जो काही आपल्याला वर्क मिळतो तो वर्क आपल्याला मिनिमम नाही तर कसा मिळतो? मॅक्झिमम. आणि तो मॅक्झिमम वर्क कसा डिटरमाइन करायचं, त्याचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन कशा स्वरूपाचं आहे या संदर्भात आपण मागच्या क्लासमध्ये अभ्यास केला. म्हणजे या ठिकाणी बघा की प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट, प्रेशर व्हॉल्यूम वर्क, प्रेशर इज इक्वल टू द 0, देन द वर्क आर ऑल्सो इक्वल टू द 0. व्हेन प्रेशर आर कंटिन्युअसली चेंजेस देन वी आर ऑब्टेन अ मॅक्झिमम वर्क. म्हणजे वर्क एनर्जीचं नेचर कशा स्वरूपाचं आहे या कन्सेप्टच्या संदर्भात आपण अभ्यास केल्याच्या नंतर आज आपण हीट एनर्जीच्या कन्सेप्टच्या संदर्भात माहिती बघूया की या ठिकाणी ज्याप्रमाणे वर्कच्या स्वरूपात एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम कडून सराउंडिंग किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे होतं, त्याचप्रमाणे हीट एनर्जीचं सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग आर टेक प्लेस. की एक तो वर्क एनर्जीच्या स्वरूपात, की याचं नेचर आपण बघितलं की ज्याप्रमाणे वर्क एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मधामध्ये घडून येतं, त्याचप्रमाणे हीट एनर्जीचं सुद्धा या ठिकाणी सिस्टीम कडून सराउंडिंग किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. की फॉर एक्झाम्पल की आपण जर या ठिकाणी एक सिस्टीम घेतली आणि त्या सिस्टीम मध्ये ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन प्रोसेस घडून आणलं. फॉर एक्झाम्पल की एक बेकर आहे, त्या बेकर मध्ये या ठिकाणी आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलं आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये या ठिकाणी आपण नायट्रिक ऍसिड जर ऍड केलं तर याच्या दोघांची प्रोसेस होऊन आपल्याला पोटॅशियम नायट्रेट ऑप्टेन होत असताना वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन होईल. म्हणजे ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन प्रोसेस, ऍसिड इज रिएक्टेड टू द बेस टू द फॉर्मेशन ऑफ सॉल्ट विथ द फॉर्मेशन ऑफ द वॉटर मॉलिक्यूल. ही एक एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. ही एक्झोथर्मिक प्रोसेस सिस्टीम मध्ये घडल्याच्या नंतर याच्यातून हीट एनर्जी इव्हॉल्व्ह होईल. म्हणजे हीट एनर्जीचं काय होईल? ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम कडून सराउंडिंग कडं. म्हणजे या ठिकाणी या प्रोसेस घडत असताना सिस्टीम कडून सराउंडिंग कडे हीट एनर्जीचं काय आलं? ट्रान्सफॉर्मेशन झालं. त्याचप्रमाणे जर आपण सिस्टीम मध्ये एखादी एंडोथर्मिक प्रोसेस घेतली, म्हणजे एक बेकर घेतलं
त्या बेकरमध्ये आपण बर्फ ठेवला तर बर्फ थोड्या वेळानं वितळतो. बर्फ का वितळला असेल तर या ठिकाणी हीट एनर्जी त्या बर्फानं सराउंडिंग मधून काय केली, ऍब्झॉर्ब केली. म्हणजे हीटचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन सराउंडिंग टू द सिस्टीम. म्हणजे आईसचं फ्युजन असू द्या किंवा एखादी एक्झोथर्मिक रिएक्शन सिस्टीम मध्ये घडू द्या, म्हणजे कोणतीही प्रोसेस घडली, एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक प्रोसेस सिस्टीम मध्ये घडल्याच्या नंतर एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन. जर एक्झोथर्मिक प्रोसेस घडत असेल तर सिस्टीम कडून सराउंडिंग कडे एनर्जीचं काय होतं, हीट एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन. आणि जर एंडोथर्मिक प्रोसेस घडत असेल तर सराउंडिंग कडून सिस्टीम कडे हीट एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे याचा अर्थ ज्याप्रमाणे वर्क एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम कडून सराउंडिंग किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे होतं, त्याचप्रमाणे हीट एनर्जीचं सुद्धा या ठिकाणी सिस्टीम कडून सराउंडिंग कडे एक्झोथर्मिक असेल तर आणि एंडोथर्मिक प्रोसेस असेल तर सराउंडिंग टू द सिस्टीम हीट एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे नेचर ऑफ हीट अँड वर्कच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना आपण आतापर्यंत बघितलं की एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम कडून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे जे होतं ते ट्रान्सफॉर्मेशन एक तर वर्क किंवा हीटच्या स्वरूपात काय होतं, ट्रान्सफर होतं. की एनर्जी आर ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग or surrounding to the system in the form of the work or the heat. आणि या दोन एनर्जीच्या कन्सेप्टच्या संदर्भात त्यांच्या नेचरच्या संदर्भात आपण माहिती बघितलं. आता आपण या दोन एनर्जीच्या संदर्भात म्हणजे एक वर्क आणि दुसरी कोणती, हीट एनर्जीच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास केल्याच्या नंतर आता आपण साइन कन्व्हेन्शन्स ऑफ द वर्क अँड हीटच्या कन्सेप्टच्या संदर्भात माहिती बघूया. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर एखादी एनर्जी सिस्टीम कडून सराउंडिंग कडे जात असेल तेव्हा ती एनर्जी आपण नेगेटिव्ह साइन मध्ये रिप्रेझेंट करतो. किंवा एखादी एनर्जी जर सराउंडिंग टू द सिस्टीम म्हणजे एनर्जीचं ऍडिशन सिस्टीम मध्ये होत असेल तेव्हा त्या एनर्जीला आपण पॉझिटिव्ह साइन मध्ये काय करतो, रिप्रेझेंट करतो. एनर्जी सिस्टीम टू द सराउंडिंग किंवा सराउंडिंग टू द सिस्टीम या ठिकाणी कशाच्या स्वरूपात ट्रान्सफर होईल असं आपण म्हटलं तर वर्क आणि हीटच्या स्वरूपात एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन. म्हणून आपण नेचर ऑफ हीट आणि वर्कच्या कन्सेप्टच्या संदर्भात काय केलं, माहिती बघितलं. आता या ठिकाणी हीट पॉझिटिव्ह साइन मध्ये आहे का निगेटिव्ह किंवा वर्क पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साइन मध्ये आहे यांच्या संदर्भात आपण माहिती बघतोय. तर आता आपण बघितलं की सिस्टीम म्हणजे थर्मोडायनामिक्सचा अभ्यास ज्या पोर्शनवर आपण करतोय त्याला सिस्टीम म्हटलं आणि ज्या भागांमध्ये एनर्जीचं क्वांटिटिव्ह रिलेशनशिप टेक प्लेस होतं त्या पोर्शनला आपण काय म्हटलं, सराउंडिंग. आता सिस्टीमचा अभ्यास म्हणजे थर्मोडायनामिक्सचा अभ्यास आणि थर्मोडायनामिक्स म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीच्या कन्सेप्टच्या संदर्भात आपण माहिती बघतोय की एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम कडून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे. मग ही एनर्जी कशाच्या स्वरूपात ट्रान्सफर होईल म्हटलं आपण, वर्क किंवा हीट. आता याच्यातलं आपण जर वर्क घेतलं तर वर्क सिस्टीम कडून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे सुद्धा काय होऊ शकतं, ट्रान्सफर. मग जेव्हा ही वर्क या ठिकाणी सिस्टीम कडून सराउंडिंग कडे ट्रान्सफर होईल तेव्हा त्या वर्कला आपण रिप्रेझेंट करणार नेगेटिव्ह साइन मध्ये. याचा अर्थ की जेव्हा ही एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम कडून सराउंडिंग कडे होतं म्हणजे त्या सिस्टीमची एनर्जी डिक्रीज होते, लॉस होते. म्हणून आपण त्या एनर्जीला कोणत्या साइन मध्ये रिप्रेझेंट करणार, नेगेटिव्ह साइन मध्ये. आणि जर या ठिकाणी वर्क एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सराउंडिंग कडून सिस्टीम कडे होत असेल तेव्हा मात्र त्या वर्कला आपण पॉझिटिव्ह साइन मध्ये काय करणार, रिप्रेझेंट करणार. म्हणजे वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग
then work is represented by the positive sign, and work is done on the surrounding by the system, then work is given in a negative sign. की जेव्हाही work is take place on the surrounding by the system, म्हणजे work are transferred from the system to the surrounding, then work is represented in a negative sign. And if work is take place on the system by the surrounding, means that work energy are transferred from the surrounding to the system, then work is represented in a पॉझिटिव्ह साइन. तेव्हा त्या वर्कला कोणत्या साइन मध्ये रिप्रेझेंट करायचंय? पॉझिटिव्ह साइन मध्ये. तसंच आपण दुसरी एक एनर्जी हीटच्या संदर्भात माहिती बघितली की हीट एनर्जीचं सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन घडून येतं सिस्टीम कडून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे. मग जर हीटचं ट्रान्सफॉर्मेशन सराउंडिंग कडून सिस्टीम कडे झालं तेव्हा त्या हीटला या ठिकाणी पॉझिटिव्ह साइन मध्ये काय करायचं? रिप्रेझेंट करायचं. आणि जर सिस्टीम कडून सराउंडिंग कडे हीटचं ट्रान्सफॉर्मेशन झालं तेव्हा मात्र हीटला निगेटिव्ह साइन मध्ये काय करायचंय? रिप्रेझेंट करायचंय. म्हणजे हीट आर ट्रान्सफर फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टीम, देन हीट इज रिप्रेझेंट बाय अ पॉझिटिव्ह साइन. अँड इफ heat transfer from system to the surrounding, then heat is represented by a negative sign. आता हे कधी घडेल? If exothermic process take place in a system, then heat are transferred from the system to the surrounding. जेव्हा ही सिस्टीम मध्ये एखादी एक्झोथर्मिक प्रोसेस घडेल तेव्हा हीटचं ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम कडून सराउंडिंग कडे होईल आणि तेव्हा ते हीट नेगेटिव्ह साइन मध्ये असेल. आणि जेव्हा ही सिस्टीम मध्ये एंडोथर्मिक प्रोसेस घडेल म्हणजेच हीटचं ट्रान्सफॉर्मेशन सराउंडिंग कडून सिस्टीम कडे होईल तेव्हा मात्र हीट आपण पॉझिटिव्ह साइन मध्ये काय करणार? रिप्रेझेंट करणार. आणि याला आपण म्हणतोय साइन कन्व्हेन्शन्स ऑफ वर्क अँड हीट. म्हणजे या ठिकाणी सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवायचंय की जर एखादी एनर्जी सिस्टीम कडून सराउंडिंग कडे ट्रान्सफर होत असेल तर तेव्हा त्या एनर्जीला आपण नेगेटिव्ह साइन मध्ये रिप्रेझेंट करणार. जर एखादी एनर्जी ही सराउंडिंग कडून सिस्टीम कडे येणार असेल म्हणजे सिस्टीम मध्ये त्या एनर्जीचं ऍडिशन होत असेल सराउंडिंग टू द सिस्टीम, तेव्हा मात्र त्या एनर्जीला आपण पॉझिटिव्ह साइन मध्ये काय करतोय? रिप्रेझेंट करतोय. म्हणजे वर्क आर ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग, देन वर्क इज गिवन इन अ नेगेटिव्ह साइन. वर्क आर ट्रान्सफर फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टीम म्हणजे सिस्टीम टू द सराउंडिंग नेगेटिव्ह साइन, सराउंडिंग टू द सिस्टीम पॉझिटिव्ह साइन. आणि त्याचप्रमाणे हीटचं सुद्धा हीट ट्रान्सफर फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टीम पॉझिटिव्ह साइन, सिस्टीम टू द सराउंडिंग तेव्हा मात्र ती कोणत्या साइन मध्ये? नेगेटिव्ह साइन मध्ये काय करायचं? रिप्रेझेंट करायचं. आणि याला आपण म्हणतोय साइन कन्व्हेन्शन. आणि या ठिकाणी आपण पहिला कन्सेप्ट जो आपण थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करायला सुरुवात केलं होतं नेचर ऑफ हीट अँड वर्क या कन्सेप्टच्या संदर्भात माहिती बघितलं. नेचर ऑफ हीट अँड वर्कच्या कन्सेप्टच्या संदर्भात आतापर्यंत माहिती बघत असताना थर्मोडायनामिक्स मध्ये काय काय अभ्यास केलं? थर्मोडायनामिक्स अशी एक ब्रँच आहे की ज्या ब्रँच मध्ये आपण एनर्जीच्या ट्रान्सफॉर्मेशनचा काय करतोय? अभ्यास करतोय. मग थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करायचा आहे म्हणजे ज्या पोर्शनवर आपण अभ्यास करतोय त्या पोर्शनला आपण काय म्हटलं? सिस्टीम. आणि बाजूच्या भागाला काय म्हटलं? सराउंडिंग. आणि सिस्टीम आणि सराउंडिंग मिळून काय तयार होतं? युनिवर्स. आता थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करायचा आहे त्याचा अभ्यास ज्या पोर्शनवर करतोय त्याला आपण काय म्हटलं? सिस्टीम. सिस्टीम
आणि त्या सिस्टीमचा अभ्यास करायला सुरुवात केल्याच्या नंतर आपण त्याचे टाईप ऑफ सिस्टीम, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम या 3 टाईपच्या संदर्भात माहिती बघितलं. मग त्या सिस्टीमच्या प्रॉपर्टीज यांच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास केला. मग एनर्जीचं काय होतं म्हटलं, ट्रान्सफॉर्मेशन, एक तर सिस्टीम कडून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे. मग ही एनर्जी ट्रान्सफर झाल्यावर सिस्टीम मध्ये काय घडून येईल आणि याचा अभ्यास करण्यासाठी सिस्टीमच्या 4 व्हॅल्यूचा सेट घेतला, की ज्या सेटला आपण सिस्टीमचा काय म्हटलं, स्टेट म्हटलं. आणि या स्टेटच्या आधारावर स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेटच्या कन्सेप्टच्या संदर्भात आपण अभ्यास केल्याच्या नंतर या ठिकाणी टाइप ऑफ प्रोसेस म्हणजे एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये काय होतं, एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यामुळे होतं. मग एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये कसं होतं, ट्रान्झिशन ऑफ वन स्टेट टू द अनदर स्टेट इज नोन ॲज द प्रोसेस. आणि या प्रोसेसच्या कन्सेप्टच्या संदर्भात आपण अभ्यास करायला काय केलं, सुरुवात केलं होतं. आणि यांच्यामध्ये आपण 5 प्रोसेस अभ्यास केल्या, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक प्रोसेस, आयसोबेरिक, आयसोकोरिक प्रोसेस आणि शेवटी रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि हा कन्सेप्ट अभ्यास केल्याच्या नंतर आपण दुसरा कन्सेप्ट अभ्यास करायला सुरुवात केलं होतं, की नेचर ऑफ हीट अँड वर्क. याच्या सुरुवातीला नेचर ऑफ वर्क, वर्क म्हणजे काय, वर्कचे 3 टाईप, प्रेशर व्हॉल्यूम वर्क, फ्री एक्सपान्शन वर्क, मॅक्झिमम वर्क. आणि त्याच्यानंतर हीटचं नेचरच्या संदर्भात आज आपण माहिती अभ्यास केल्याच्या नंतर पुढच्या इंटरनल एनर्जीच्या कन्सेप्टच्या संदर्भात आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. टुडे वी आर डिस्कस अबाउट द इंटरनल एनर्जी. मागच्या क्लासमध्ये आपण नेचर ऑफ हीट अँड वर्कच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास केल्याच्या नंतर आता थर्मोडायनामिक मधला अजून एक नवीन कन्सेप्टच्या संदर्भात माहिती बघूया आपण, ते म्हणजे इंटरनल एनर्जी. थर्मोडायनामिक्स या ब्रँचच्या संदर्भात अभ्यास करत असताना आपण आतापर्यंत बघितलं की थर्मोडायनामिक्स अशी एक ब्रँच आहे की ज्या ब्रँचमध्ये एनर्जीच्या क्वांटिटिव्ह रिलेशनशिपचा आपण काय करतोय, अभ्यास करतोय. आणि त्याच्यासाठी आपण ज्या पोर्शनवर अभ्यास करायला थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करतोय त्या पोर्शनला आपण काय म्हटलं, सिस्टीम. सिस्टीमच्या बाजूचा भाग की ज्या ठिकाणी एनर्जीचं क्वांटिटिव्ह रिलेशनशिप टेक प्लेस होतात त्या पार्टला आपण सराउंडिंग म्हटलं. मग एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम कडून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे एक तर वर्कच्या स्वरूपात किंवा दुसरं कोणती एनर्जी आपण अभ्यास केली, हीट, की वर्क किंवा हीटच्या स्वरूपात एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं. मग एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यामुळं सिस्टीम मध्ये काय काय घडून येतात या कन्सेप्टच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करण्यासाठी एक नवीन कन्सेप्ट आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो म्हणजेच कोणता आहे, इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी कशाला म्हणायचंय, तर सिस्टीम मध्ये जेवढ्या काही एनर्जी असतील त्या सगळ्या एनर्जीचं जे काही सम असेल त्या समलाच आपण त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी असं. सम ऑफ द ऑल काइंड ऑफ एनर्जी प्रेझेंट इन अ सिस्टीम इज नोन ॲज द इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी कशाला म्हटलं आपण, की सिस्टीम मध्ये जेवढ्या काही एनर्जी असतील त्या सगळ्या एनर्जीचं सम केलं, सगळ्या एनर्जीची ऍडिशन केल्याच्या नंतर जी कॉमन एनर्जी आपल्याला मिळते त्याच कॉमन एनर्जीला आपण काय म्हणतोय, इंटरनल एनर्जी, की ज्याला आपण रिप्रेझेंट करतोय कॅपिटल यू या अक्षराद्वारे. की इंटरनल एनर्जी इट इज द ऑल काइंड ऑफ एनर्जी विच इज द ऍट्रिब्युटेड बाय अ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम इज नोन ॲज द इंटरनल एनर्जी. म्हणजे सिस्टीम मधल्या जो काही आपण मॅटर घेतला, सिस्टीम जी आपण कन्सिडर केली, त्या सिस्टीम मधल्या जेवढ्या काही एनर्जी एकवटलेल्या असतील, एकत्रित केल्याच्या नंतर जी एक कॉमन एनर्जी आपल्याला मिळते त्या कॉमन एनर्जीला, एकवटलेल्या एनर्जीला, ऍट्रिब्यूट केलेल्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत, इंटरनल एनर्जी. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी बघा, एखादं एक्झाम्पल घेऊ आपण, की एक बीकर घेतलं आपण
आणि त्या बेकर मध्ये आपण या ठिकाणी बर्फ घेतला. ओके, सपोज बर्फ घेतला. आता या ठिकाणी बर्फ घेतला, मग बर्फ म्हटल्याबरोबर आपल्या त्या सिस्टीम मधला जो मॅटर आहे तो मॅटर बर्फाचं स्ट्रक्चर कसं असेल ते आपण सॉलिड स्टेट मध्ये बघितलं की या ठिकाणी बर्फ म्हटल्याबरोबर वॉटर मॉलिक्यूल आर द बॉन्डेड टू द इच अदर विथ द हेल्प ऑफ द हायड्रोजन बॉन्ड, की या ठिकाणी वॉटरचे मॉलिक्यूल एकमेकांसोबत हायड्रोजन बॉन्डचं काय करतात, फॉर्मेशन करतात. आणि जेव्हा हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन होतं तेव्हा तो त्या कोणत्या स्टेट मध्ये असतो, सॉलिड स्टेट मध्ये. वॉटर मॉलिक्यूल सॉलिड स्टेट मध्ये असतं. आणि या ठिकाणी पाणी जे आहे ते सॉलिड स्टेट मध्ये असताना त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डचं काय होतं, फॉर्मेशन होतं. आता हे क्रिस्टलाइन सॉलिड कंपाऊंड आहे, म्हणजे यांचे कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल जे आहेत आईसचे ते कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल सिस्टमॅटिक आणि रिपीटिंग पॅटर्न मध्ये त्या ठिकाणी काय झालेलं आहे, अरेंजमेंट झालेले आहे. आता जर या ठिकाणी या बर्फाला या आईसला या ठिकाणी जर त्यानं हीट एनर्जी काय केली, ऍब्झॉर्ब केली, तर हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केल्याच्या नंतर त्या वॉटर मॉलिक्यूलची फ्युजन प्रोसेस टेक प्लेस होते. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल सॉलिड स्टेट आर कन्वर्टेड इनटू द वॉटर मॉलिक्यूल इन अ लिक्विड स्टेट. म्हणजे सॉलिड इज कन्वर्टेड इनटू द लिक्विड स्टेट. आता ही प्रोसेस घडत असताना काय आलं, हीट एनर्जीचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन झालं सराउंडिंग कडून सिस्टीम कडे. आणि तो ट्रान्सफर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या हीट एनर्जीच्या मदतीने हे बॉन्ड काय झाले, ब्रेक झाले. ब्रेक झाल्याच्या नंतर वॉटर मॉलिक्यूल त्याच पोझिशनला राहणार नाही, त्यांची काय घडून येईल, मुवमेंट घडून येईल. आता या ठिकाणी बघा, जेव्हा कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल एकाच ठिकाणी होते, म्हणजे जर त्या पार्टिकलची मुवमेंट होत नसेल तर त्यांच्यामध्ये कोणती एनर्जी प्रेझेंट असते, आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. पण जर त्या पार्टिकलची मुवमेंट घडून आली म्हणजे आता कोणती एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी. म्हणजे मुवमेंट ऑफ पार्टिकल झालं म्हणजे त्यांच्याकडे मुवमेंट कशामुळे होतं, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द कायनेटिक एनर्जी. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी हीट एनर्जीचं सुद्धा सराउंडिंग टू द सिस्टीम काय व्हावं लागलं, ऍडिशन व्हावं लागलं. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, हीट एनर्जी अशा सेव्हरल एनर्जी काय आहे, सिस्टीम मध्ये प्रेझेंट आहे. आणि या सगळ्या एनर्जीचं सम केलं, सगळ्या एनर्जीचं आपण ऍडिशन केल्याच्या नंतर आपल्याला एक कॉमन एनर्जी मिळेल. आणि त्या कॉमन एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत, इंटरनल एनर्जी. म्हणजे इंटरनल एनर्जी कशाला म्हणतो आपण, इट इज द सम ऑफ द ऑल काइंड ऑफ एनर्जी. जे एक्झाम्पल बघितलं आता आपण या ठिकाणी सिस्टीम मध्ये आपण बर्फ घेतलेला आहे. त्या जेव्हा बर्फ होता तेव्हा त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल एकाच पोझिशनला होते, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी होते त्यांच्यामध्ये. त्याने हीट एनर्जी काय केली, ऍब्सॉर्ब केली. म्हणजे त्याच्यात अजून कोणत्या एनर्जीचं ऍडिशन झालं, हीटचं. आणि त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड काय आले, ब्रेक झाले. हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे कॉन्स्टिट्यूएंट ऑफ पार्टिकल त्यास एकाच पोझिशनवर राहणार नाही, त्यांचं काय होईल, मुवमेंट होईल. आणि या ठिकाणी मुवमेंट झालं म्हणजे डिसऑर्डर निर्माण झाल्याच्या नंतर या ठिकाणी सॉलिड स्टेटचं रूपांतर कशात होईल, लिक्विड स्वरूपातल्या एनर्जी आहे. आणि या सगळ्या एनर्जीचं सम केल्याच्या नंतर एक कॉमन एनर्जी जी आपल्याला मिळते, त्या कॉमन एनर्जीलाच आपण काय म्हणतोय, या ठिकाणी इंटरनल एनर्जी. आणि कोणत्याही सिस्टीमची इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करणं डिफिकल्ट जातं. पण आपण थर्मोडायनामिक्स मध्ये इंटरनल एनर्जीचा नाही तर चेंज इन इंटरनल एनर्जीचा अभ्यास करणार आहोत. कारण की कोणत्याही सिस्टीमची इंटरनल एनर्जी जेव्हा एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होईल तेव्हा ती एनर्जी कॉन्स्टंट राहणार नाही, ती काय होईल, चेंज होईल. आणि थर्मोडायनामिक्सचा अभ्यास म्हणजेच कशाचा अभ्यास, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीचा. आणि एनर्जी ट्रान्सफर झाली तर सिस्टीमची एनर्जी तेवढीच राहणार नाही, ती काय होते, चेंज होते. म्हणून आपण म्हणतो की इट इज द डिफिकल्ट टू डिटरमाइन द इंटरनल एनर्जी बट इझिली टू डिटरमाइन द चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी या दोघांच्या कन्सेप्टच्या संदर्भात आपण माहिती बघूया. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया आपण की इंटरनल एनर्जी म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं. आणि या ठिकाणी इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी
हे इझिली कसं डिटरमाइन करता येतं. आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय झालं, इट इज द सम ऑफ द ऑल काइंड ऑफ एनर्जी प्रेझेंट इन अ सिस्टीम. म्हणजे सिस्टीम मध्ये जेवढ्या काही एनर्जी प्रेझेंट आहे त्या सगळ्या एनर्जीचं सम केल्याच्या नंतर जी कॉमन एनर्जी आपल्याला मिळते त्या एनर्जीला आपण काय म्हणतोय, इंटरनल एनर्जी. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर इट इज द all kind of energy attributed by the matter present in a system, then that energy is known as the internal energy. म्हणजे all kind of energy attributed by the matter म्हणजे त्या मॅटरनं एकवटलेल्या जेवढ्या काही एनर्जी आहे त्या सगळ्या एनर्जीला एकत्रित केल्याच्या नंतर जी कॉमन एनर्जी आपल्याला मिळते त्या एनर्जीला आपण काय म्हणतोय, इंटरनल एनर्जी. आता या ठिकाणी बघा, एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये एकच एनर्जी नाही प्रेझेंट राहणार, त्या ठिकाणी खूप साऱ्या एनर्जी काय असू शकतात, प्रेझेंट असू शकतात. आणि त्या एनर्जीला एकत्रित केल्याच्या नंतर म्हणजे एक सिस्टीम घेतली आपण, त्या सिस्टीम मध्ये पोटेन्शियल एनर्जी असेल, त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी असेल, थ्रेशोल्ड एनर्जी असेल, म्हणजे असं सेव्हरल एनर्जी काय असतील, प्रेझेंट असतील. आणि त्या सगळ्या एनर्जीला ऍडिशन केलं, सगळ्या एनर्जीला एकत्रित आणल्याच्या नंतर कॉमन एनर्जी काय मिळते आपल्याला, इंटरनल एनर्जी. मग आता सिस्टीम मध्ये कोणकोणते एनर्जी प्रेझेंट आहे, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, अजून कोणकोणत्या एनर्जी प्रेझेंट आहे आणि त्या एनर्जी कोणत्या आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज किती आहेत, त्यांचा मॅग्निट्यूड किती आहे, हेच जर आपल्याला समजलं नाही तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. म्हणून आपण म्हणतो की इट इज द डिफिकल्ट टू डिटरमाइन द इंटरनल एनर्जी. म्हणजे सिस्टीम मध्ये जो काही मॅटर आहे, जो काही पदार्थ आहे, त्या पदार्थांकडं कोणकोणत्या एनर्जी उपलब्ध आहे, त्या पदार्थांमध्ये कोणकोणत्या एनर्जी प्रेझेंट आहे, ह्या एनर्जीच्याच कन्सेप्टच्या संदर्भात आपल्याला समजलं नाही किंवा त्यांच्या व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करता आल्या नाही, त्यामुळं त्या पदार्थाची, त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी सुद्धा आपल्याला इझिली डिटरमाइन करता येत नाही. आता या ठिकाणी बघा, जर इंटरनल एनर्जी डिटरमाइन करता आली नाही तर याचा अर्थ या ठिकाणी त्यांच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी चेंज इन इंटरनल एनर्जी कसं डिटरमाइन करता येईल. तर या ठिकाणी बघा, इंटरनल एनर्जी माहित नाहीये, पण चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला सहजरित्या काय करता येतं, डिटरमाइन करता येतं. म्हणजेच या ठिकाणी बघूया आपण की सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचा इनिशियल स्टेट घेऊया आपण, स्टेट नंबर फर्स्ट. आता स्टेट नंबर फर्स्ट मध्ये या ठिकाणी या सिस्टीमची इंटरनल एनर्जी माहित नाही आपल्याला आणि ती कन्सिडर करूया आपण U1 की इनिशियल स्टेट इंटरनल एनर्जी ऑफ. एक एक्झाम्पल बघूया आपण की सपोज या ठिकाणी आपण एक सिस्टीम घेतली आणि या सिस्टीम मध्ये सराउंडिंग कडून हीट एनर्जीचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन आलं. की सपोज 10 किलो जूल्स हीट एनर्जी या ठिकाणी सराउंडिंग कडून सिस्टीम कडे ट्रान्सफर झाल्याच्या नंतर सिस्टीमची एनर्जी, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहणार नाही, ती काय होईल, चेंज होईल. कारण की इंटरनल एनर्जी कोणाला म्हटलं आपण की इट इज द सम ऑफ द ऑल काइंड ऑफ एनर्जी प्रेझेंट इन अ सिस्टीम. म्हणजे सिस्टीम मध्ये ज्या काही एनर्जी आहेत त्या सगळ्या एनर्जीचं सम जे असेल त्या समलाच आपण काय म्हणतोय, इंटरनल एनर्जी. आता त्या सिस्टीम मध्ये कोणकोणत्या एनर्जी आहे हे माहित नाही आपल्याला, ती कन्सिडर काय केलं आपण, U1. त्याच्यात कोणत्या एनर्जीचं ऍडिशन झालं, हीटचं ऍडिशन झाल्यामुळं त्या सिस्टीमचा स्टेट तोच राहणार नाही, तो काय होईल, चेंज होईल. आपण याच्या पूर्वी सुद्धा बघितलंय की जेव्हा जेव्हा एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होईल तेव्हा त्या सिस्टीमचा स्टेट कॉन्स्टंट राहत नाही, तो काय होतो, चेंज होतो. एका स्टेटचं काय होईल, दुसऱ्या स्टेट मध्ये रूपांतर होईल. म्हणजे स्टेट नंबर फर्स्ट इज कन्वर्टेड इनटू द स्टेट नंबर सेकंड आणि U1 इज कन्वर्टेड इनटू द स्टेट नंबर सेकंड, इंटरनल एनर्जी U2. आणि ही फायनल स्टेट आहे. इनिशियल स्टेट इज कन्वर्टेड इनटू द फायनल स्टेट. मग इंटरनल एनर्जी पहिल्या स्टेट मध्ये किती आहे माहित नाही आपल्याला, फायनल स्टेट मध्ये किती आहे हे सुद्धा माहित नाहीये. पण इनिशियल स्टेटचं रूपांतर फायनल स्टेट मध्ये काय झालं
कारण की हीट एनर्जीचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन झालं. आणि किती हीट एनर्जी ट्रान्सफर झाली, 10 किलो जूल्स. आणि व्हॉट इज द meaning of the change in internal energy? It is the final state internal energy minus initial state internal energy. फायनल स्टेट माहित नाहीये आपल्याला, इनिशियल स्टेट माहित नाहीये, पण तो इनिशियल स्टेटचं रूपांतर फायनल स्टेट कशामुळे आलं, कारण की 10 किलो जूल्स हीटचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन झालं. म्हणजे या ठिकाणी इंटरनल एनर्जी म्हणजे सुरुवातीची इंटरनल एनर्जी माहितीये का आपल्याला, नाही. फायनल माहितीये का, नाही. पण तो किती ना बदलला, तर 10 किलो जूल्स न या ठिकाणी इंटरनल एनर्जी काय आली, चेंज झाली. आणि या 10 किलो जूल्सलाच आपण काय म्हणणार, चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे इनिशियल स्टेट माहित नाहीये, फायनल स्टेट माहित नाहीये, पण तो किती ना बदलला, तर 10 किलो जूल्स ना, आणि 10 किलो जूल्सला आपण काय म्हणतोय, चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे इंटरनल एनर्जी आपल्याला डिटरमाइन करता आलं नाही, पण चेंज इन इंटरनल एनर्जी सहजरित्या सांगता आलं. म्हणून आपण म्हणतो डिफिकल्ट टू डिटरमाइन द इंटरनल एनर्जी बट इझिली टू डिटरमाइन द चेंज इन इंटरनल एनर्जी. अजून या ठिकाणी इंटरनल एनर्जी आणि चेंज इन इंटरनल एनर्जी या दोघांमधला कन्सेप्टच्या संदर्भात माहिती बघूया. आता एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मधल्या ज्या काही एनर्जी असतील त्या सगळ्या एनर्जीचं ऍडिशन केल्याच्या नंतर एक कॉमन एनर्जी आपल्याला मिळेल. आणि त्या कॉमन एनर्जीला आपण त्याचं काय म्हणणार, इंटरनल एनर्जी. आणि पहिल्या स्टेटमध्ये इंटरनल एनर्जी किती घेऊया आपण, U1. आता इनिशियल स्टेटची इंटरनल एनर्जी आपल्याला माहित नाही, कारण की ती डिफिकल्ट आहे टू डिटरमाइन. डिफिकल्ट काय, कारण की इट इज द सम ऑफ द ऑल काइंड ऑफ एनर्जी प्रेझेंट इन अ सिस्टीम. पण सिस्टीम मध्ये जेवढ्या काही एनर्जी असतील त्या सगळ्या एनर्जीचं ऍडिशन, सगळ्या एनर्जीचं सम केल्याच्या नंतर जी एनर्जी मिळते त्याला काय म्हणतो आपण, इंटरनल एनर्जी. पण सिस्टीम मध्ये कोणकोणत्या एनर्जी आहेत हेच माहित नसेल तर त्यांचं सम केल्याच्या नंतर किती मिळेल हे आपण डिटरमाइन करू शकत नाही. म्हणून आपण म्हटलं डिफिकल्ट टू डिटरमाइन द इंटरनल एनर्जी. पण या ठिकाणी आपण असं म्हटलं की या सिस्टीम मध्ये 20 किलो जूल्स हीट एनर्जी काय आली, ट्रान्सफर झाली. म्हणजे 20 किलो जूल्स हीट एनर्जी सराउंडिंग कडून सिस्टीम कडे ट्रान्सफर झालं. तेव्हा सिस्टीम आर डन वर्क डन ऑन द सराउंडिंग नियर अबाउट द 10 किलो जूल्स. की या ठिकाणी 20 किलो जूल्स हीट सराउंडिंग कडून सिस्टीम कडे ट्रान्सफर झालं, तेव्हा वर्क इज डन ऑन द सराउंडिंग बाय द सिस्टीम नियर अबाउट द 10 किलो जूल्स. की 10 किलो जूल्स या ठिकाणी वर्क काय झालं, टेक प्लेस झालं. कोणावर टेक प्लेस केलं, सिस्टीम न केलं. कोणावर केलं, सराउंडिंग वर केलं. आता या ठिकाणी बघा, सुरुवातीला इंटरनल एनर्जी किती आहे हे माहित नव्हतं आपल्याला. हीट एनर्जीचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन झालं सराउंडिंग कडून सिस्टीम कडे. तेव्हा वर्कचं सुद्धा काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन झालं. आणि वर्कचं ट्रान्सफॉर्मेशन कुठून कुठं झालं, सिस्टीम कडून सराउंडिंग कडं. मग आता या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन तर आपण बघितलंय. हीट आर ट्रान्सफर फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टीम, देन हीट इज गिवन इन अ पॉझिटिव्ह साइन. सराउंडिंग कडून सिस्टीम कडे ट्रान्सफर होईल तेव्हा ते हीट कोणत्या साइन मध्ये असते, पॉझिटिव्ह साइन. म्हणजे 20 किलो जूल्स हीटचं काय आलं, सिस्टीम मध्ये ऍडिशन झालं. पण सिस्टीम मधून वर्क कुठे ट्रान्सफर झालं, सराउंडिंग कडं. आणि जेव्हा कोणतीही एनर्जी सिस्टीम कडून सराउंडिंग कडे ट्रान्सफर होते तेव्हा ती एनर्जी आपण कोणत्या साइन मध्ये रिप्रेझेंट करते, नेगेटिव्ह. म्हणजे -10 किलो जूल्स एनर्जी, वर्क एनर्जी आर ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग. मग सिस्टीम मध्ये सुरुवातीला एनर्जी किती होती हे माहित नाही आपल्याला. आणि इनिशियल स्टेटचं रूपांतर या ठिकाणी फायनल स्टेट मध्ये झालं, U2 ची सुद्धा व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. पण त्या सिस्टीमची एनर्जी किती ना बदलली, सुरुवातीला व्हॅल्यू माहित नाहीये. आणि एनर्जीचा ट्रान्सफर झाल्यावर त्या ठिकाणी व्हॅल्यू किती बदलली. इनिशियल स्टेट इंटरनल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू द
फायनल स्टेट इंटरनल एनर्जी, पण इंटरनल एनर्जी आपल्याला तर माहित नाहीये. पण चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजेच काय? इट इज द स्टेट फंक्शन. हाऊ विल यू डिटरमाइन? फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट. इनिशियल स्टेट पण माहित नाहीये, फायनल स्टेट माहित नाहीये, पण त्याच्यातली एनर्जी किती ना बदलली ते हे आपल्याला सहजरित्या सांगता येतं. 20 किलो ज्यूस कुठून कुठे ट्रान्सफर झाली? सराउंडिंग कडून सिस्टीम कडे. मग सिस्टीमची एनर्जी किती ना वाढेल? 20 ना वाढेल. पण त्या 20 ना वाढल्याच्या नंतर त्यातून 10 किलो ज्यूस कुठे ट्रान्सफर झाली? सराउंडिंग कडे. म्हणजे 10 किलो ज्यूस सराउंडिंग कडे ट्रान्सफर झाली. म्हणजे इंटरनल एनर्जी किती ना बदलली? तर 10 किलो ज्यूस ना काय आली? बदलली. म्हणजे 20 सिस्टीम मध्ये आलंय आणि सिस्टीम मधून या ठिकाणी सराउंडिंग कडे 10 केलं. म्हणजे दुसऱ्या साध्या शब्दात सांगायचं झालं तर या ठिकाणी बघा की एक विद्यार्थी आहे, त्याच्याकडं किती रुपये आहेत हे आपल्याला माहित नाहीये. मी त्या विद्यार्थ्याला 100 रुपये दिले. ओके, मग त्याच्याकडे पहिले पैसे किती होते हे माहित नाही. त्याला मी 100 रुपये दिल्याच्या नंतर त्याच्यातले जे सुरुवातीचे पैसे असतील त्याच्यापेक्षा आता पैसे किती ना वाढले? 100 ना वाढले. त्या विद्यार्थ्यानं त्याच्या मित्राला त्यातले 30 रुपये दिले. म्हणजे त्याच्याकडे सुरुवातीला पैसे किती होते हे माहित नाही आपल्याला. त्याला मी 100 रुपये दिल्याच्या नंतर या ठिकाणी त्याच्याकडचे पैसे किती न वाढले? 100 रुपये वाढले. त्यानं त्याच्या मित्राला 30 रुपये दिले, तर त्याच्याकडं आता किती शिल्लक किंवा किती जास्तीचे पैसे आहेत? तर सुरुवातीपेक्षा 70 रुपये कसे आहेत? जास्त आहेत. म्हणजे सुरुवातीला किती आहे त्याच्याकडे आपल्याला माहित नव्हतं, पण मी दिलेले मला माहित आहे की या ठिकाणी मी त्याला 100 रुपये दिले होते आणि त्यानं त्याच्यातले 30 रुपये दुसऱ्याला दिले. म्हणजे आता त्याच्याकडं शिल्लक किती रुपये? 70 रुपये. म्हणजे या ठिकाणी त्याच्याकडे सुरुवातीला किती आहे, आता टोटल किती आहे हे माहित नाहीये, पण ते पैसे किती न बदलले हे आपण सहजरित्या सांगू शकतो. म्हणजे सिस्टीम आहे, सिस्टीमकडे इंटरनल एनर्जी पहिल्या स्टेटची किती आहे माहित नाहीये. त्याच्यात 20 किलो ज्यूस एनर्जी काय झालं? ऍडिशन झालं. म्हणजे किती न वाढलं? 20 न वाढलं. पण त्याच्यातून सराउंडिंगला किती गेलं? 10 किलो ज्यूस गेलं. म्हणजे आता शिल्लक किती राहिलं? 10. म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट माहित नाहीये, पण तो किती न बदलला म्हणजे चेंज किती न बदलला हे काय करू शकतो आपण? सहजरित्या डिटरमाइन करू शकतो. मग किती न बदलला? 10 किलो ज्यूल्स न. म्हणजे या ठिकाणी इंटरनल एनर्जी सहजरित्या डिटरमाइन करता येत नाही, पण चेंज इन इंटरनल एनर्जी काय करता येते? आपल्याला सहजरित्या डिफाईन करता येते. चेंज इन इंटरनल एनर्जी सांगता येतं. आणि आपण थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करतोय म्हणजे या ठिकाणी एनर्जीचा ट्रान्सफॉर्मेशनचा अभ्यास करतोय. आणि जेव्हा जेव्हा एनर्जी ट्रान्सफर होईल तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहणार नाही, ती काय होणार? चेंज होणार. आणि म्हणजे चेंज झालं म्हणजे काय अभ्यास करणार आपण? चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे इंटरनल एनर्जी आपण डिटरमाइन न करता काय डिटरमाइन करणार? चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि आपण आताच बघितलं की इट इज द डिफिकल्ट टू डिटरमाइन द इंटरनल एनर्जी बट इझिली टू डिटरमाइन द चेंज इन इंटरनल एनर्जी. अजून एखादं एक्झाम्पल बघूया आपण की सिस्टीम आहे, सिस्टीमची इंटरनल एनर्जी किती आहे माहित नाहीये, त्याला कन्सिडर करूया आपण U1. आता या ठिकाणी हीट एनर्जी आर ट्रान्सफर फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टीम. आता या ठिकाणी बघा की सराउंडिंग कडून सिस्टीम कडे हीट एनर्जीचं काय आलं? ट्रान्सफॉर्मेशन. आणि या ठिकाणी सपोज 5 किलो ज्यूल्स हीट काय आली? ट्रान्सफर आली. कुठं? सिस्टीम कडं. आता सिस्टीम कडं हीट एनर्जी काय आली? ट्रान्सफर झाली. किती किलो ज्यूल्स? 5 किलो ज्यूल्स. मग आता त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढणार का कमी होणार? तर या ठिकाणी सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय झाली? वाढली. किती ना वाढली? 5 किलो ज्यूल्स ना काय आली? वाढली. म्हणजे इनिशियल स्टेट इज कन्व्हर्टेड इनटू द फायनल स्टेट. पण हे घडत असताना वर्क एनर्जीचं काय आलं? ट्रान्सफॉर्मेशन झालं. कुठून? सिस्टीम कडून सराउंडिंग कडं. आणि वर्क एनर्जी ट्रान्सफर होत असताना या ठिकाणी सपोज 4 किलो ज्यूल्स वर्क काय आलं? टेक प्लेस झालं. वर्क कुठून कुठं ट्रान्सफर झालं? सिस्टीम कडून सराउंडिंग कडं. म्हणजेच वर्क आर रिप्रेझेंटेड इन अ नेगेटिव्ह साइन. Heat are transferred from the surrounding to the system, therefore heat are represented in a positive sign. म्हणजे आता या ठिकाणी बघा सिस्टीमची एनर्जी किती न वाढली होती? 5 न. झाली कमी किती न? 4 न.
म्हणजे आता या ठिकाणी सिस्टीमची इंटरनल एनर्जी इनिशियल स्टेटचं रूपांतर फायनल स्टेट मध्ये होत असताना पहिले 5 किलो ज्यूल्स ना वाढली, नंतर 4 किलो ज्यूल्स ना कमी झाली, म्हणजे शिल्लक किती राहिलं तर 1 किलो ज्यूल्स, म्हणजे 1 किलो ज्यूल्स जे शिल्लक राहिलं त्यालाच आपण काय म्हणणार चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे या ठिकाणी बघा सिस्टीमची इंटरनल एनर्जी किती होती माहित नाहीये U1, त्याच्यात 5 किलो ज्यूल्स एनर्जी काय झालं ऍडिशन झालं, म्हणजेच या ठिकाणी याची इंटरनल एनर्जी काय झाली वाढली. आणि ही वाढल्याच्या नंतर याच्यातून 4 किलो ज्यूल्स एनर्जी काय आली कमी झाली आणि इंटरनल एनर्जी कोणती मिळाली फायनल स्टेट इंटरनल एनर्जी मिळाली. म्हणजे U2 आपण इकडे आणल्यावर मायनस साइन आणि ही तिकडं म्हणजे याचं रिअरेंजमेंट केलं U2 जे आहे U1 तिकडे नेल्याच्या नंतर त्यांचं काय होईल रिअरेंजमेंट होईल आणि रिअरेंजमेंट केलं तर आपल्याला U2 मायनस U1 म्हणजे फायनल स्टेट इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल स्टेट इंटरनल एनर्जी, यालाच तर काय म्हणतो आपण चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि चेंज इन इंटरनल एनर्जी किती मिळाली मग 1 किलो ज्यूल. म्हणजे इंटरनल इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटची माहित नाहीये, पण चेंज इन इंटरनल एनर्जी सहजरित्या काय करता येतं डिटरमाइन करता येतं. आणि या एनर्जी म्हणून आपण म्हणतो इट इज द डिफिकल्ट टू डिटरमाइन द इंटरनल एनर्जी बट इझिली टू डिटरमाइन द चेंज इन इंटरनल एनर्जी. या कन्सेप्टच्या संदर्भात आपण काय केलं अभ्यास केला आणि या कन्सेप्टच्या आधारे आता आपल्याला महत्वाचा पाठ चालू करायचा. हे बेसिक जे कन्सेप्ट आहे जे टर्म आपण वापरणार आहोत या कन्सेप्टचा आपल्याला वापर करायचा आहे आणि पुढचा संपूर्ण टॉपिक आपण याच कन्सेप्टवर यांच्या मदतीने अभ्यास करणार आहोत इंटरनल एनर्जीच्या मदतीने. म्हणजे आज आपण जे कन्सेप्ट बघितलं की थर्मोडायनामिक्स म्हणजेच कशाचा अभ्यास सिस्टीमचा, थर्मोडायनामिक्स म्हणजेच एनर्जीचा काय करायचा आहे ट्रान्सफॉर्मेशनचा अभ्यास करायचा आहे, सिस्टीम आणि सराउंडिंग मधल्या एनर्जीचा ट्रान्सफॉर्मेशनचा अभ्यास करायचा आहे. एनर्जी कशाच्या स्वरूपात ट्रान्सफर होते वर्क आणि हीटच्या स्वरूपात एनर्जी काय होईल ट्रान्सफर होईल. मग वर्क म्हणजेच काय त्याचं नेचर कसं आहे वर्क कोणावर डिपेंड आहे प्रेशरवर. प्रेशर बदलला तर वर्कची व्हॅल्यू सुद्धा काय होते बदलते. प्रेशर कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूमवर, प्रेशर 0 फ्री एक्सपान्शन वर, प्रेशर कंटिन्युअसली बदलला मॅक्झिमम वर. प्रेशरच्या व्यतिरिक्त दुसरी एनर्जी कोणती आहे हीट. हीटच्या स्वरूपात सुद्धा एनर्जीचं काय होतं ट्रान्सफॉर्मेशन. एक्झोथर्मिक असेल तर सिस्टीम कडून सराउंडिंग कडे, एंडोथर्मिक असेल सराउंडिंग कडून सिस्टीम कडे. मग सिस्टीम मध्ये एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यामुळं सिस्टीम मधल्या एनर्जी काय होतील चेंज होतील. मग त्या ठिकाणी एकच तो एनर्जी प्रेझेंट राहणार नाही सिस्टीम मध्ये. सिस्टीम मध्ये जे काही पदार्थ आपण घेणार आहोत त्यांच्याकडे वेगवेगळ्या स्वरूपातल्या काय असतील एनर्जी असतील आणि त्या सगळ्या एनर्जीला एकत्रित केल्यावर काय म्हणणार आपण त्याला इंटरनल एनर्जी. आणि एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं म्हणजे इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहणार नाही, ती सुद्धा काय होईल चेंज होईल. म्हणजे या ठिकाणी इंटरनल एनर्जी चेंज झाली म्हणजे यालाच आपण काय म्हणते चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि इंटरनल एनर्जीच्या कन्सेप्टच्या संदर्भात आता आपण माहिती बघितलं. इंटरनल एनर्जी म्हणजे काय इट इज द सम ऑफ द all kind of energy present in a system, then that sum of the all kind of energy is known as the internal energy represented by the capital U. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर it is the all kind of energy attributed by the matter present in a system. सिस्टीम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या पदार्थांकडे प्रेझेंट असणाऱ्या जेवढ्या काही एनर्जी असतील त्या सगळ्या एनर्जीला एकवटलं, सगळ्या एनर्जीला एकत्रित आणल्याच्या नंतर जी एनर्जी आपल्याला मिळते त्या एनर्जीला आपण काय म्हणतोय इंटरनल एनर्जी. सिस्टीम मध्ये जो काही मॅटर आहे त्या मॅटरकडे कोणकोणत्या एनर्जी प्रेझेंट असतात यांच्या त्या एनर्जीच्या संदर्भात त्यांच्या मॅग्निट्यूडच्या संदर्भात आपल्याला जर माहित नसेल तर त्या ठिकाणी कोणत्याही सिस्टीमची इंटरनल एनर्जी सहजरित्या सांगता येणार नाही. म्हणून आपण म्हणतो की इट इज द डिफिकल्ट टू डिटरमाइन द इंटरनल एनर्जी.
पण त्या एनर्जी किती न बदलला, या ठिकाणी चेंजेस किती न झाला, हे सहजरित्या काय करता येतं, डिटरमाइन करता येतं. आणि त्यामुळं आपण असं म्हटलं, डिफिकल्ट टू डिटरमाइन द इंटरनल एनर्जी बट इझिली टू डिटरमाइन द चेंज इन इंटरनल एनर्जी. या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास केल्याच्या नंतर आता टॉपिक आपल्याला मेन स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स यांच्या कन्सेप्टच्या संदर्भात आपण डीप मध्ये अभ्यास करणार आहोत. ओके.